बाबा जरा मदत पाहिजे होती. काय जरा पैसे संपलेत माझ्याकडे, जरा घरी सोडतो. पैसे नसल्यावर कसं घरी सोडायचं? वारकरी दिसताय, चला सोडतो तुम्हाला. बघा किती काही वारी म्हणायची. दरवर्षी जातोयच की. जरा आजारी दिसताय. काय करणार, जरा गुडघेदुखीचा त्रास आहे. यावेळी जर गेला नसता तर काय पांडुरंग नाराज झाला असता का तुमच्यावर? अरे तू एकदा येऊन तर बघ वारीला. दरवर्षी माझ्यासोबत येशील. देह विठ्ठल हृदय विठ्ठल, पंढरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, उमगले घेता नाममुखी अंतरी विठ्ठल चराचरी विठ्ठल. मी होतो की वारी. तरीच म्हणतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण लक्षात येईना रे. अहो मी मंदिरात नव्हतो. हा. मी आपलं वारकऱ्यांसाठी फळ वाटप, कुठं पाणी वाटप, वारकऱ्यांची सेवा करायला पाहिजे. माझ्याकडे जी लोक येतात त्यांची सेवा मी 100% करतो. आता आलं बघा तुमचं घर. मी वारीत घसरून पडलो होतो तेव्हा मला हात देऊन तूच उठवलं होतं वाटतं रे, आणि फळं खायला दिलं होतं. काय एवढं आठवत नाही हो. भरपूर लोकांची सेवा करायची असते ना. पैसे तर नाही त्याला. चल चहा तर घे थोडासा. परत कधी आलं तर 100% चहा पितो तुमच्या. अरे तेवढं गाडीत मला फळं ठेवल्यात, बाटली ठेवले, तेवढं खाऊन घे. थांबा. ज्या गोष्टी तुम्हाला मी वारीत देतोय त्याच गोष्टी तुम्ही मला देऊन चाललाय. हे ना, पुढच्या वारीत नक्की भेटू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी तर त्याला पत्ता सांगितलं नाही.